दरम्यान फडणवीस आणि शिंदेंनी फिक्सर लोकांची नावं मोदींना कळवावी असं सामनातून आव्हान देण्यात आलंय। 3 वर्षांपूर्वी शिंदेंचं राज्य फिक्सिंगमधूनच अवतरलं असं देखील सामनामधून म्हणण्यात आलंय। दलालांचं पीक कापण्याचं मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय, त्यांचं अभिनंदन असे उद्गार देखील सामनामधून आपल्याला दिसतात। आजच्या सामन्यात काय लिहिण्यात आलंय आपण पाहतोय। मोदी यांची भूमिका भ्रष्टाचार खतम करण्याची आहे। मला फक्त पैसे खाणाऱ्यांची नावं कळवा, एकेकाला सरळ करतो असं पंतप्रधान मोदींनी नुकतंच जाहीर केलं। फडणवीसांनी शिंदे आणि त्यांच्या फिक्सर लोकांची नावं पंतप्रधान मोदींना कळवायला हरकत नाही। महाराष्ट्रात 3 वर्षांपूर्वी शिंदेंचं राज्य हे फिक्सिंग मधूनच अवतरलं, फिक्सर दलालांचं उदंड पीक आलं। पीक कापण्याचं सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। पिकावरचा दाढीवाला खोडकिडा म्हणतोय हलक्यात घेऊ नका, फिक्सरांनी मारलेला सिक्सर अडवावा लागेल। मागच्या 3 वर्षात भ्रष्टाचाराचा धबधबा महाराष्ट्रासारख्या राज्याचं राजकारण कुजलं, आर्थिक बेशिस्तीनं टोक गाठलं। आमदार, खासदार, नगरसेवक, खऱ्या शिवसेनेचे पदाधिकारी विकत घेण्यासाठीचा पैसा रस्ते बांधकाम, ठेकेदार, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, म्हाडा, एसआरएची लूट करूनच जमा केला। या कारनाम्यांना पायबंद घालण्याचं पवित्र काम फडणवीसांनी सुरू केलंय, त्यामुळे शिंदेंसह त्यांच्या लोकांची दाणादाण उडाली आहे। मंत्र्यांचे ओएसडी बनून दलाली फिक्सिंग करीत होते, हे 16 फिक्सर मुख्यमंत्र्यांनी नाकारले। शिंदेंची दौलतजादा झेलायला ते गंगूबाईच्या कोठ्यावर जातात, पण हे भ्रष्टाचाराचे कोठे आणि कोठ्यांचे दलालच नष्ट करण्याचा विडा मुख्यमंत्र्यांनी उचलला असेल तर या सगळ्या फिक्सर आणि दलालांचं व्हायचं कसं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।